सावी जो मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी बटाट्याची कातरा भाजी बनवून दाखवणार आहे। ही भाजी करायलाही खूप सोपी आहे आणि चवीलासुद्धा तितकीच चविष्ट चटकदार लागते। जेव्हा घरात भाजीला काहीच नसेल तर अगदी झटपट तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बटाट्याची कातरा भाजी बनवण्यासाठी मी इथे पाव किलो बटाटे स्वच्छ धुवून साल काढून अशा स्लाईसमध्ये कट करून घेतलेत। बटाटे कट करताना आपल्याला त्याच्या स्लाईस खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळही करायच्या नाही, तर स्लाईसची थिकनेस अशा प्रकारे ठेवायची आहे। हे स्लाईस कट करून घेतल्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि परत आपल्याला हे स्लाईस स्वच्छ पाण्यामध्ये अशा प्रकारे बुडवून ठेवायचे, जेणेकरून हवेच्या संपर्कात आल्यामुळे हे स्लाईस काळे पडणार नाहीत। आता गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये 2 चमचे धने टाकायचे, 1 चमचा जिरे टाकायचे, 1 चमचा बडीशोप टाकायची। आता गॅस चालू करून फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायचे आणि कमी गॅसवरती हे मसाले आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे। तर मसाले खूप जास्तही आपल्याला परतायचे नाहीत, मसाले जळणार नाहीत, यासाठी आपल्याला मसाले अशा प्रकारे सतत हलवून याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे। कमी गॅसवरती 3 ते 4 मिनिटे मसाले मी खमंग परतून घेतलेत। मसाले खमंग परतले की किचनमध्ये मस्त सुगंध पसरतो, तेव्हा समजायचं मसाले आपले खमंग परतलेत। आता लगेच गॅस बंद करून हे मसाले आपण थोडेसे थंड करून घेऊयात। मसाले थोडेसे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचेत आणि हे मसाले मिक्सरला आपल्याला थोडेसे जाडसर वाटून घ्यायचेत किंवा दळून घ्यायचेत। तर तुम्ही पाहू शकता मसाले मी मस्त जाड असे दळून घेतलेत। आता हे दळलेले मसाले आपण थोडा वेळ असे साईडला ठेवून देऊया आणि लगेच भाजी बनवायला सुरुवात करूयात। आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये 2 छोट्या पळ्या तेल घालायचे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचे। जिरं मोहरी आपल्याला अगदी छान तडतडू द्यायची आहे। जिरे मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं असे कट करून घालायचे आहेत। कढीपत्त्याची पानं चांगली फ्राय झाली की लगेच त्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। आता हा कांदा आपल्याला मिडियम गॅसवरती हलकासा परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटे मी कांदा हलकासा परतून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता कांदा आपला अगदी हलकासा परतला आहे। असा कांदा हलकासा परतला की यामध्ये लगेच 1 मोठा टोमॅटो असा बारीक चिरून घालायचा आहे। पण संपूर्ण टोमॅटो आत्ता न घालता थोडासा टोमॅटो शिल्लक ठेवायचा आहे, त्याचा वापर आपण पुढे करूयात। आता हा घातलेला टोमॅटो आपल्याला थोडासा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे किंवा मिक्स करायचा आहे। असा टोमॅटो मिक्स झाला की लगेच यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आपण यामध्ये आता मीठ घातल्यामुळं काय होतं की टोमॅटो पटकन शिजला जातो। आता हे मीठ आपण मिक्स करून घेऊयात। गॅस आतासुद्धा मी कमीच ठेवलेला आहे, म्हणजे मीडियम ठेवलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता मीठ यामध्ये छान मिक्स झाले। आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून हा टोमॅटो 2 ते 3 मिनिटे छान शिजवून घ्यायचा आहे। 3 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि या टोमॅटोला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपला चांगला सॉफ्ट झाला आहे, तर त्याला अशा प्रकारे आपल्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे। टोमॅटो मॅश करून झाला की लगेच यामध्ये मसाले घालायचे आहेत। पाव चमचा हळद घालायची आहे, 1.5 चमचा मी लाल तिखट घालते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता। आता 1.5 चमचाच यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे। तर संपूर्ण मसाला न घालता मी यामध्ये अर्धा मसाला घातला आहे आणि अर्धा मसाला मी शिल्लक ठेवून त्याचा वापर नंतर करेल, म्हणजे दुसरी भाजी बनवताना करेल। आता लो गॅसवरती हे मसाले आपल्याला 30 ते 40 सेकंद परतून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता मसाले मी 30 ते 40 सेकंद परतून घेतलेत। आता मसाले परतले की लगेच यामध्ये आपल्याला बटाट्याच्या स्लाईस किंवा बटाट्याच्या कातऱ्या घालून घ्यायच्या आहेत। आता या बटाट्याच्या कातऱ्या आपल्याला या मसाल्यामध्ये 3 ते 4 मिनिटे मस्त परतून घ्यायच्या आहेत। या कातऱ्या परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, म्हणजे आपले मसाले जळत नाहीत आणि कातऱ्या मस्त शिजल्याही जातात किंवा मस्त फ्राय होतात। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर देखील करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर 3 ते 4 मिनिटे ह्या कातऱ्या मी मस्त परतून घेतल्यात। आता लगेच आपल्याला यामध्ये 3 हिरव्या मिरच्या अशा मोठ्या आकारामध्ये कट करून घालायच्या आहेत। आता जो टोमॅटो आपण शिल्लक ठेवला होता तो देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे।
आता आपल्याला पाव वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे आणि परत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहिलंत ना किती सोपी आहे ही भाजी करायला आणि चवीलासुद्धा ही भाजी खूप टेस्टी लागते। नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे। आता भाजी चांगली मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फ्लेम आपल्याला अगदी लो करायची आहे। लो गॅसवरती आपल्याला आता झाकण ठेवून ही भाजी 10 मिनिटे मस्त शिजवून घ्यायची आहे आणि या 10 मिनिटामध्ये ही भाजी आपल्याला 1 ते 2 वेळेस हलवून घ्यायची आहे, म्हणजे भाजी सर्व बाजूने चांगली शिजेल आणि खालीही लागणार नाही। तर 10 मिनिटे झालेली आहेत। आता झाकण काढून परत आपण ही भाजी चांगली मिक्स करून घेऊयात। झाकण ठेवल्यानंतर भाजी मी 2 वेळेस हलवून घेतली होती आणि तुम्ही पाहू शकता खूपच अप्रतिम आपली ही बटाट्याची कात्रा भाजी तयार झालेली आहे। भाजी परत एकदा मी चांगली हलवून घेतली। आता भाजी शिजली की नाही आपण ते चेक करूयात। तर सुरीच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे भाजी चेक करून पाहायची आहे। तर तुम्ही पाहू शकता या कात्र्यामध्ये सुरी अगदी सहज जाते, म्हणजेच भाजी आपली अगदी छान शिजली आहे। आता यामध्ये आपल्याला भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरमुळे या भाजीला चव खूपच छान येते। आता परत आपण ही भाजी मिक्स करून घेऊयात। घरी अचानक पाहुणे आले आणि घरात भाजीला दुसरं काहीच नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। कमी वेळेत अगदी झटपट आणि टेस्टी ही भाजी तयार होते। मुलांच्या किंवा मिस्टरांच्या टिफिनसाठी सुद्धा ही भाजी एक उत्तम पर्याय आहे। आता गॅस बंद करून आपण ही भाजी लगेच गरमागरम सर्व करूयात। ही तयार भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा पुरीसोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा भातासोबतसुद्धा तोंडी लावू शकता। खूप टेस्टी लागते, तर ट्राय करून पहा। आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।